श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणो, भाग्यश्रीज किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज मी भोपळ्याचे दशम्या करणार आहे किंवा थालीपीठ म्हणू शकता किंवा लाटून करणार आहे, पण त्याला दशमीच म्हणायची, तिखट दशमी. बघा, एक छान मस्त कवळा लुसलुसीत भोपळा घेतलेला आहे, साल काढलेले आणि बारीक खिसणीनं आपण त्याला खिसून घेणार आहेत. एकदम कवळा असल्यामुळे पटकन खिसल्या पण जातो आणि खायला पण छान लागतो. बघा, एवढं झालं आहे. एका छोटा होता तर थोडंसं झालं ते, आणि आपल्या जेवढं त्यात पीठ बसन त्यानुसार मी पीठ घेणार आहे. तर थोडंसं गव्हाचं पीठ घेतले, साधारण एका मोठ्या वाटीने 1 वाटी भरण, आणि त्यामध्येच अर्धी वाटी, ही छोटी वाटी आहे, अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घालणार आहे मी. छोटी वाटी होती म्हणून अर्धी वाटीच घातलेलं आहे, कारण आपला भोपळ्याचा खिस कमी आहे ना. आणि थोडंसं डाळीचं पीठ घालते. भरपूर तीळ घालूया. मुलं भोपळा खात नाहीत, त्यामुळं असं काहीतरी नवीन नवीन करत राहायचं, त्यामुळं पोटात पण जातं. थोडंसं ओवा जिरे पावडर टाकले मी. लाल तिखट घातले 2 चमचे, हळद घातली अगोदर 1 चमचा छोट्या, आणि 2 चमचे लाल तिखट, चमचा पण छोटाच आहे, किंवा याच्यात हिरवी मिरची पण बारीक करून टाकली तरी चालतं. मी इथं लाल तिखट वापरलेले, आणि चवीनुसार मीठ घालूया. बघा, परत मी त्यात थोडीशी 2-3 हिरव्या मिरच्या पण बारीक करून घातलेल्या आहे, कारण तर दोन्हीचा पण चव लागते, थोडंसं लाल आणि थोडंसं हिरवं घातल्यामुळं. आणि अशी भरपूर बारीक चिरून कोथिंबीर घातलेली आहे. इथं आपण गव्हाचं पीठ जास्त वापरलेलं आहे ना, त्यामुळं आपण लाटून करणार आहोत. जर थापून करायचं असलं तर ज्वारीचं पीठ जास्त वापरायचं. बघा, स्वच्छ भांडं पण धुवून घेतले परत, आणि अगदी थोडंसं पाणी घातले, कारण भोपळ्याला पटकन पाणी सुटतं मीठ टाकलं की. त्यामुळं जास्त लगेच पाणी काही घालायचं नाही, अगोदर सगळं मळून घ्यायचं त्याच्यामध्येच. बघा, आधी 1 घोट टाकलं होतं, आणि नंतर पण अगदी थोडंसं पाण्यात शिलकावा द्यायला मी. जास्त काही पाणी घालायचं नाही, कारण करत करतच पीठ पण पातळ होऊ शकतं, जास्त जर मऊपणा करून घेतला तर. पिठाला थोडासा घट्ट पीठ भिजून घेतलेलं आहे मी. चला मग लाटून घेऊया. तवा पण गरम होतोय आपलं. छोटे छोटे गोळे घेऊन मस्त पातळ पातळ लाटून घेणार आहे मी. मग ह्याला काही कपड्याची पण गरज लागत नाही, काही नाही. पोळीपाटावर थोडंसं पीठ घ्यायचं आणि लाटून घेणार आहे मी. त्यामध्ये खिस असल्यामुळं थोडेसे कडा थोडासा फाटल्या जातात. बघा, तवा पण गरम होतोय आपला. तेल घालूया थोडंसं. टाकून घेतलं आहे मी. तिखट दशम्या भोपळ्याची इतक्या भारी लागतंय खायला, आणि पातळ पातळ लाटायच्या, मस्त मऊ लुसलुसीत होता. मग छान भरपूर तेल लावायचं आणि भाजून घ्यायचं. तुम्ही बटर जरी लावलं तरी चालतं, पण मी इथे तेल लावलेलं आहे. बटरमुळं पण चव वेगळी लागते जरा त्याची मस्त. बघा, त्यासोबत लोणचं घेतले लिंबाचं, आणि दही. मस्त दशम्या झालेल्या आहेत तिखट. नक्की करून बघा. कमेंटमध्ये सांगा कसे झाले आहे ते. अशाच नवीन नवीन रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येणार आहेत. वेगवेगळ्या दशम्या, बीटची, भोपळ्याची, मेथीची, पालक, असे झालेले आहेत भरपूर आपल्या. अजून नवीन नवीन काहीतरी घेऊन येईन तुमच्यासाठी. नक्की करून बघा. कमेंटमध्ये सांगा कसे झाले आहे ते.